नमस्कार. इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आपले इलेक्ट्रिकल ऑटोमॅटिक आयर्न आहे, इस्त्री म्हणतो आपण आयर्न, तर त्या आयर्न कशी चेक केली जाते, त्याची कॉईल चेक करण्याची पद्धत कशी आहे, थर्मोस्टॅट आहे, कोणकोणते पार्ट वापरलेले असतात. आम्ही पहिले आता ही प्रेस पूर्ण खोलून घेतलेली आहे. ते या इस्त्रीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, कशी चेक केली जाते, हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला जे नवीन कारागीर आहे त्यांच्यासाठी सांगण्याचं असं आहे की यामध्ये जी तुम्हाला यू आकार दिसतो हा कॉईलचा, ही पूर्ण ही कॉईल असते ची यू आकाराची. ऑटोमॅटिक इस्त्रीची कॉईल अशी असते आणि आपली साधी इस्त्रीची कॉईल वेगळी असते. ही ऑटोमॅटिक इस्त्रीची कॉईल आहे, पूर्ण यू आकार दिसतो ही कॉईल आहे. हा थर्मोस्टॅट आहे, याच्यामध्ये हा जो दिसतो हा स्विच आपण आता कमी जास्त करतो आहे, हा थर्मोस्टॅट आहे. याचा एक ठिकाणी असा आवाज येतो, कटकट, तिथं तो ऑन ऑफ होतो आणि जसं आपण वाढवतो तसं टेम्परेचर कमी जास्त होतं याचं. इथं हा त्याचा LED बल्ब आहे आणि एक कनेक्शन बाहेर काढलेलं आहे. आता त्याचं थर्मोस्टॅट चेक करायची पद्धत कशी आहे, कॉईल चेक करायची पद्धत कशी आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चलो आपण सुरुवात करूया. इथे तुम्हाला इथं 2 पॉईंट दिसत असेल, कॉईलचे 2 पॉईंट आहे. तिथं आपण सिरीज टेस्ट लॅम्प लावल्यावर आपली कॉईल चेक होती. सिरीजचा बल्ब लागल्यावर आपला समजा बल्ब लागला, समजा कॉईल ओके, आपली कॉईल चालू आहे. आणि बल्ब नाही लागला सिरीजचा, समजा कॉईल गेलेली, आता वरून तर काही दिसत नाही, कॉईल ते एकदम क्लिअर दिसते डोळ्याने, पण मग ती कॉईल बंद आहे का चालू आहे कसं कळणार, तर आपण हे सिरीजच्या मदतीने चेक करू शकतो. हा थर्मोस्टॅट स्विच असतो, हा थर्मोस्टॅट स्विच आहे. तर हा स्विचचं काम असं आहे की कॉईल आपल्याला जसं टेम्परेचर पाहिजे तसं गरम करते आणि ज्या टेम्परेचर पाहिजे तेवढं गरम झालं की ते ऑटोमॅटिक कट ऑफ होते आणि परत थंड झाल्यानंतर परत चालू होते. याला ऑटोमॅटिक इस्त्री म्हणतात. हे काम हे स्विच करतं थर्मोस्टॅट स्विचमध्ये. त्याला ही स्विच चालू आहे का बंद आहे कसं चेक केलं जातं या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण याची कॉईल चेक करणार आहोत सिरीजच्या मदतीने. सिरीज टेस्ट लॅम्पच्या मदतीने आपण बघू शकतात. आपण बघू शकता इथं फक्त LED बल्ब लागतोय, हा लॅम्प लागतोय फक्त, पण आपली सिरीजचा बल्ब लागत नाही. याचा अर्थ असा की आपली कॉईल गेलेली आहे. कॉईल दिसायला एकदम चांगली दिसते, कुठं फुटलेली नाही, तुटलेली नाही, फुगलेली नाही कुठं, पण ही कॉईल एकदम व्यवस्थित चालू आहे. कॉईल चालू नाही आहे याची, ही कॉईल पूर्ण बंद गेलेली आहे. ही कॉईल बदलावं लागेल आणि हे 2 पॉईंट चेक केली तर आपली कॉईल चेक होती. सिरीजचा बल्ब लागत नाही, पण हा बल्ब लागतो LED इथला, पण आपली सिरीजचा बल्ब लागत नाही. याचा अर्थ ही कॉईल गेलेली. थर्मोस्टॅट चेक करण्यासाठी थर्मोस्टॅटचे 2 पॉईंट असतात. थर्मोस्टॅटचा पॉईंट एक व्हाईट वायर तुम्हाला दिसत असेल, व्हाईट वायर आहे, आणि ते एक रेड वायर छोटीशी इथं दिलेली. थर्मोस्टॅटच्या बाहेरून वायर आलेलं आहे, तुम्ही इथं सुद्धा या वायरला लावू शकता. तर आपला बल्ब लागलेला आहे आणि बल्ब लागून नुसतं चालणार नाही, तर ते बल्ब आपला ऑन ऑफ झाला पाहिजे. फिरवल्यानंतर हा बटन फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता बा, बटन फिरवते बल्ब चालू बंद होतं. याचा अर्थ आपला थर्मोस्टॅट स्विच एकदम व्यवस्थित काम करतो आहे. स्विचचा काही प्रॉब्लेम नाही, याचा कॉईलचा प्रॉब्लेम आहे. तर आपण याची कॉईल कशी बदल जाते याचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू आपण नंतर. सध्या फक्त ही ऑटोमॅटिक इस्त्रीची चेकिंग कशी केली जाते यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आजचा. तर तुम्ही बघू शकता हे स्विच एकदम व्यवस्थित काम करतं आहे. हे फिरवतो आहे आपण, हे सिरीजचा बल्ब तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, चालू बंद होऊ राहिलेला आहे. फिरवल्यानंतर चालू बंद होतं आहे. याचा अर्थ की असा आहे की आपला स्विच चालू आहे, थर्मोस्टॅट स्विच, त्याची कॉईल गेलेली आहे. ही कॉईल अशी गेलेली आहे. कॉईल आपल्याला चांगली दिसते, पण ही कॉईल कुठेही कंटिन्युटी देत नाही कॉईलची, फक्त याचा हा बल्ब लागतो आहे तर आपली कॉईल बंद आहे. तर कॉईल कशी चालू असते त्यामुळे तुम्हाला दुसरी कॉईल चेक करून दाखवतो, याचा बल्ब लागत नाही. दुसरी एक कॉईल तुम्हाला चेक करून दाखवतो ती कशी चालू होते, चेकिंग कशी केली जाते. आपल्याकडे एक प्रकारची एक ऑटोमॅटिकची कॉईल आहे अशी येते, ही कशी चेक केली जाते ते बघा. आता ही ओपन आहे, ही प्लेटमध्ये आणि ही ओपन आहे, ही नवीन आहे. तिची तुम्हाला चेकिंगची पद्धत सांगते बघा. तुम्हाला स्पार्किंग दिसत असेल आणि बल्ब लागलेला बी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. ही कॉईल एकदम ओके, कुठं सिरीज शॉर्ट वगैरे कुठंच नाही आहे. आणि आपण याचे पॉईंट चेक केले तर ही कॉईल चालू दाखवते. आपला सिरीजचा बल्ब लागतो आणि जी कॉईल आहे याला बल्ब लागत नाही. याचा अर्थ असा की आपली ही तर ऑटोमॅटिक इस्त्रीची कॉईल गेलेली आहे. आणि नवीन जी कॉईल तुम्हाला दाखवतो चेक करून एकदम बल्ब लागतो, सर्व एकदम व्यवस्थित लागतं. याचा अर्थ आपली नवीन कॉईल चालू आहे. आणि जी प्रेसला जी कॉईल लावलेली आहे ही कॉईल
पूर्णपणे गेलेली आहे. आता ही कॉईल बदलल्यानंतर आपली ही प्रेस एकदम व्यवस्थित चालू होईल. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये जरूर सांगा. ही होती आपली आजची व्हिडिओ. असा होता की ऑटोमॅटिक इस्त्रीची कॉईल आणि थर्मोस्टॅट कसा चेक केला जातो हे आपल्याला कळतं. आणि थर्मोस्टॅट स्विचचा ऑन ऑफ होत नाही, बल्ब आपला चालू बंद होत नाही, बल्ब लागलेला असतो तेव्हा पण आपल्याला इथं तुम्हाला बघू शकता एकदम बारीक स्क्रू आहे आतमध्ये. या इथे या बाजूने तुम्हाला बघू शकता इथं एकदम बारीक स्क्रू दिलेला आहे. हा स्क्रू तुम्ही सेटिंग करून बल्ब ऑन ऑफ करू शकता. की बल्ब एकदम बारीक स्क्रू दिलेला आहे. तो स्क्रू इथं तुम्ही बघू शकता. तो स्क्रू फिरवल्यानंतर कधी कधी काय होतं की आपली ऑटोमॅटिक इस्त्री कट होत नाही, त्याच्यामुळे ही कॉईल जाते. तर कस्टमरचं कधी कधी म्हणणं असतं की आमची इस्त्री जास्त गरम होते, कट होत नाही. तर हा जो प्रॉब्लेम असतो हा ऑन ऑफ स्विच होत नसल्यामुळं बल्ब आपला सिरीज चेक करतो आपण, तर हा बल्ब चालूच असतो, याच्यावर कितकट होत नाही. इथे एक बारीक स्क्रू दिलेला आहे. तो स्क्रू फिरून तुम्ही थर्मोस्टॅटची सेटिंग करू शकता, जेणेकरून आपला स्विच ऑन ऑफ होईल. ऑन ऑफ झाला तरच ही इस्त्री एकदम व्यवस्थितरित्या चालू होईल, व्यवस्थितरित्या चालेल कस्टमरच्या घरी. असं असतं. जी कॉईल आपली कट झाली नाही, इथं सिरीजचा लागलेलाच असतो, तर ती कॉईल कस्टमर द्यायचं नाही, जेणेकरून आपली कॉईल ही कॉईलला सप्लाय 15-20 सेकंद कॉईल सप्लाय कट झाला पाहिजे. इस्त्री थंड गरम झाली पाहिजे, तर ती कॉईलची लाईफ राहते. कट झाली नाही तर आपली इस्त्री कॉईल जाऊ शकते, जेणेकरून आपली थर्मोस्टॅट हा ऑन ऑफ झालाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.